तर एका ताईंची अशी कमेंट आहे की ताई मला शिलाई मशीन घ्यायची आणि कोणत्या कंपनीची घेऊ. तर असं काही नाही, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही कंपनीची मशीन घ्या. फक्त मशीन घेताना व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे आता काही जणींचं असं असतं की ह्या नावाची घ्यायला पाहिजे, ह्या नावाची त्या नावाची. तर असं काही नाही, मशीन सगळ्या सेमच असतात. फक्त ज्या मोठ्या मोठ्या मशीन असतात जॉकी कंपनीची ह्या, तर त्यांना जास्त पैसे लागतात. तर तुमच्या ऐपतीनुसार म्हणजे तुम्हाला तुमची प्राइस किती आहे किंवा तुम्हाला आपल्याकडे आपल्या बजेटनुसार, जसं आपण म्हणतो ना की माझी बजेट एवढीच आहे, फक्त एवढंच सांगेल तुम्हाला की फुल सेटल घ्यायची तर हाफ सेटल नका घेऊ, फुल सेटल घ्या. म्हणजे फुल सेटल मशीनचा आवाज येत नाही, हाफ सेटल मशीनचा आवाज येतो. आणि तुम्हाला अजून जर भारीतली मशीन घ्यायची असेल त्यातून जॉकी कंपनीची, डॉलर, उषा कंपनीची, तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता. फक्त फायबरची मशीन ज्या असतात, ज्या युट्यूबला वगैरे दाखवतात किंवा ऑनलाईन मशीन घेतात, तर त्या पण चांगल्या असतात. पण त्याच्यामध्ये पण एखादी वस्तू लागली चांगली तर लागते, एखादी आता ते नशिबाचा भाग राहिला. पण मी असं म्हणणार नाही की ही मशीन चांगली आहे हीच घ्या, ती मशीन खराब आहे असं नाही म्हणणार, कारण सगळ्याच मशीन चांगल्या असतात. फक्त जास्त त्याच्या नावाचा ब्रँड असतो, एवढंच सांगेन मी तुम्हाला. आणि आपल्या युज करण्यावरती पण. हा, आणि आपल्या युज करण्यावरती, आपल्या वापरण्यावरती. आता मशीन घेतली, तिला सर्व्हिसिंग व्यवस्थित केली, तिला व्यवस्थित चालवली, तिची साफसफाई टायमाला केली, तिला ऑइल टायमिंगला टाकलं, तर कोणतीही मशीन व्यवस्थितच असते. फक्त एवढंच की हाफ सेटल नका घेऊ. आणि एका ताईने अशी पण कमेंट केली की ताई बिडिंग फॉलची आणि शिलाईची मशीन मला एकत्र पाहिजे, तर घेऊ का, घेतलेली चांगली आहे का एकत्र. तर बघा, तुम्ही जर खूप जास्त काम करीत असताल, टेलर जास्त प्रमाणात तुमच्याकडे टेलर काम म्हणजे कपडे येत असतील, तुम्ही जास्त टेलर काम करताय, म्हणजे आपण घरगुती शिवण्यात आणि बाहेरचे कपडे घेण्यात फरक असतो. तर तुम्ही किती काम करता त्याच्यावर आहे की तुम्ही दिवसाला 12 ब्लाऊज शिवता, 6 शिवता, 8 शिवता, रेग्युलर कंटिन्यू काम करता. तर तुम्ही बिडिंग फॉलची आणि ब्लाऊजची मशीन वेगवेगळी घ्या. म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी वेगळा गट ठेवा आणि बिडिंग फॉल करण्यासाठी वेगळा गट वापरा. मी पण तसंच करते. आणि बऱ्याच ताईंचे असे पण कमेंट आहेत की ताई तुमची मशीन कोणत्या कंपनीची. तर तुम्हाला म्हणजे मलाच हसायला येते. माझी जी मशीन आहे तर त्याची कोणत्या कंपनीची ती पण मला माहित नाही, कारण त्याच्यावर काहीच नाहीये. आणि मी ती पूर आली याच्यानंतर ती मशीन मी 2200 रुपयाला घेतली होती 2005ला. त्याच्या आधी माझ्याकडे हाफ सेटल मशीन होती, पण तिचा खूप आवाज यायचा रात्रीचा, आजूबाजूच्यांना त्रास व्हायचा मी मशीनवर बसल्यावर. तर त्याच्यामुळं मग मी नंतर जेव्हा माझी थोडी परिस्थिती सुधारली त्यावेळेस मी 2200 रुपयाचा सेकंड गट घेतला. ते पण 2200 रुपये नव्हते माझ्याकडं, मी दुसऱ्याकडनं उसने घेतले आणि मग ती मशीन घेतली. आणि आजपर्यंत माझी तीच मशीन आहे. आता 2025 चालू आहे. तुम्ही विचार करा, एवढे वर्ष झाले, पण मी तिला व्यवस्थित जपते, तिची काळजी घेते, तिला टायमिंगला ऑइल टाकते, तिची साफसफाई करते, तर सर्व्हिसिंग करते तिची. तर जसं म्हणजे म्हणतात ना, आपण एखादी वस्तू आपल्याला चांगली, आपण म्हणतो अरे लग बाय चान्स चांगली लागली, पण आपण तिची काळजी घेतली तर ती जास्त काळ टिकते. जसं आपलं शरीर आहे तसंच आहे. तर जसं आपल्याला आपण थोडेसे आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो, औषध गोळ्या घेतो, आपण म्हणतो मला थकवा आलाय, आज मला असं होतंय तसं होतंय, तर तसं तिला बिचारीला बोलता येत नाही. तर तिची तशी काळजी घ्या. तर मशीन कोणत्याही कंपनीची घ्या असं काही नाही, तुमच्या ऐपतीनुसार. म्हणजे तुमच्याकडे जर 20-22 हजार असतील तर तुम्ही त्या हिशोबाने मशीन घ्या. तुमची जर 10,000ची ऐपत असेल तर तुम्ही 10,000ची घ्या. एखाद्या ताईची गरीब परिस्थिती असेल तर सेकंड घेतली तरी चालेल, काय हरकत नाही, पण फुल सेटलची घ्या असं मला म्हणायचंय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. आणि एका ताईने अशी कमेंट केली की नितीनला खारीक खोबऱ्याचे लाडू करून द्या, डिंक वगैरे टाकून. नितीन, काजू बदाम डिंक सगळं टाकून त्याचे लाडू बनवा, म्हणजे त्याची तब्येत सुधरेल. तर ज्या ताईंनी कमेंट केली आहे त्यांचं बरोबर आहे, त्यांना असं वाटलं नितीनला बघून. पण ज्या ताई पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे सगळं की नितीनला काही खाऊ घातलं तरी त्याची तब्येत सुधरत नाही. नितीन हाय तसंच आहे बारीक. मी सुधरत चालले, नितीन बारीकच आहे, हाय तसंच आहे. काय नाही. चला, तर सगळ्यांना पेपर कटिंग मिळतील. आणि हा, एका ताईंना टेलर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी एका दादा इतका ताई येत माहित नाही, तर त्यांना शिलाई. तर एका दादांची कमेंट आहे, त्यांचं नाव आहे देवेंद्र दादा. तर त्यांनी कमेंट केली की ताई, थांबा 1 मिनिट, मी कमेंट पण वाचून दाखवते की पनवेलमध्ये कुठे आहे शॉप, दुकान, आम्हाला त्यांचा नंबर पाठवा. म्हणजे शिलाई मशीनचा ऍड्रेस आणि शिलाई मशीनचा ऍड्रेस कुठे आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का.
तर त्या दादांसाठी मी नंबर पण देते आणि ऍड्रेस सांगते तुम्हाला. पनवेलला आल्यानंतर शिवाजी महाराज चौकामध्ये उतरायचंय, म्हणजे तिथं जायचंय आणि तिथून A to Z शिलाई मशीन दुकान कोणाला विचारलं तर कोणी सांगत, किंवा नाही लक्षात आलं कोणाच्या, म्हणजे विचारल्यानंतर तुम्हाला जर कोणी नाही सांगितलं, तिथं बाजूला पोलीस स्टेशन आहे. शिवाजी महाराज चौकामध्ये आल्याच्या नंतर तिथं साईडला उजव्या साईडला पोलीस स्टेशन आहे. त्या लाईनीने सरळ जायचं आतमध्ये आणि थोड्या अंतरावर 5 मिनिटाच्या अंतरावर गेलात की तिथं सुकी मच्छी मार्केट आहे. तर सुक्या मच्छी मार्केटच्या गल्लीमध्येच आतमध्ये A to Z शिलाई मशीनचं दुकान आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगते मी तुम्हाला. तर व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. आता मी इथे देत नाही, डायरेक्ट तोंडाने बोलून दाखवते. 93 72 54 45 91. तर A to Z शिलाई मशीन दुकानचा हा नंबर आहे. ज्यांना कोणाला मशीन घ्यायची किंवा टेलर का ज्यांना कोणाला मशीन घ्यायची किंवा काही शिलाई मशीन बद्दल चौकशी करायची असेल किंवा तुम्हाला जायचं असेल त्यांच्याकडं, तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलू शकता की आम्हाला ऍड्रेस वगैरे कसा आहे ते सांगा किंवा लोकेशन पाठवा. तर तुम्हाला ते पाठवतील दादा लोकेशन. तर त्यांची मी परमिशन घेतली मागच्या वेळेस गेले तेव्हा. म्हणलं बरेच जण तुमचा नंबर विचारतात, तर ते म्हणले माझा नंबर द्यायला काही हरकत नाही, कारण मी प्रत्येकाला ऍड्रेस सांगायचे पण नंबर मी आजपर्यंत दिला नव्हता. तर परत एकदा नंबर सांगते A to Z शिलाई मशीनचा. ज्यांना कोणाला काही चौकशी करायची किंवा ज्यांना कोणाला मशीन घ्यायची आहे, काही ताई म्हणतात ऑनलाईन पाठवतील का, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारा आणि त्यांना सांगा की बाबा आम्हाला ऑनलाईन मशीन मिळेल का, किंवा तुम्हाला काही असं ना मोटरचे रेट काय आहेत, शिलाई मशीनचे रेट काय आहेत, काय तुम्हाला विचारायचं तुम्ही चौकशी करू शकता. किंवा कोणाला यायचं ऍड्रेस समजला नाही तर ह्या नंबरवर कॉल करून त्यांना तुम्ही लाईव्ह लोकेशन मागू शकता. तर परत एकदा नंबर सांगते 93 72 54 45 51. तर ह्या नंबरवर कॉल करा आणि चौकशी करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर चला बाय बाय.